रक्षा खडसे यांच्या पंपावर सिनेस्टाईल दरोडा। मुक्ताईनगर तालुक्यात मध्यरात्री घडली थरारक घटना उघडकीस आली आहे। एकाच रात्री 3 पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला असून यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपाचाही समावेश आहे। सिनेस्टाईलने आलेल्या 5 दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना धमकावत रोकड आणि सीसीटीव्ही डीव्हीआर लुटून पोबारा केला। या घटनेने जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली। कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून पोलिसांनी या प्रकरणातील 5 संशयितांना ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे। मध्यरात्री 5 दरोडेखोर मोटरसायकलवरून आले आणि सिनेस्टाईलने पेट्रोल पंपावर दरोडा टाकला। रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर 2 कर्मचारी उपस्थित होते। दरोडेखोरांनी डोक्याला बंदूक लावून मारहाण केली, केबिनमध्ये तोडफोड केली आणि रोकड तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर घेऊन पसार झालेत। या घटनेत 1 लाखाहून अधिक रक्कम लुटण्यात आली आहे। या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी सांगितलं की जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पंपावर दरोडा पडला आणि त्यांच्या मुलीवरील छेडछाडीच्या प्रकरणातील आरोपीही अद्याप सापडलेले नाहीत। मग सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत? मुक्ताईनगर येथे रक्षाताई खडसे केंद्रीय मंत्री यांच्या पेट्रोल पंपावर काल रात्री 11 वाजता दरोडा पडला। यामध्ये 5 लोक सामील होते। 2 मोटरसायकलवर आले होते। दोघांकडे कट्टे होते, बंदुका होत्या आणि या माध्यमातून त्यांनी धाक दाखवला आणि इथे सीसीटीव्ही कॅमेरे फोडले। त्याच्यामधलं जे सर्व साहित्य ते घेऊन गेले। नंतर जवळपास 1 लाखाचे वर रकमेची ते लूट केली। एक दहशतीचं वातावरण पसरवण्याचा त्यांनी याचा प्रयत्न केला। निव्वळ इथेच केला असं नाही, त्या अधिकारी म्हणून पेट्रोल पंप आहे तिथं ते गेले, तिथेही त्यांनी असं लूटमार करण्याचा प्रयत्न केला। नंतर वरणगावला गेले, वरणगावला त्याने फायरिंग केलं। या ठिकाणी अशा स्वरूपाची घटना एकंदरीत घडली। माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रॉपर्टी या ठिकाणी सुरक्षित नाही आहे, तर सर्वसामान्य माणसाचं काय? एक दिवसा डवळा म्हणजे 11 वाजता हा मध्यवस्तीतला पेट्रोल पंप आहे, इथे गर्दी मोठ्या प्रमाणावर असते येणाऱ्या जाणाऱ्यांची। आणि अशाच ठिकाणी पोलीस यंत्रणा काय करते आहे? अलीकडच्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे। 2 वर्ष झाले इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याचे धंदे, गांजा, अफू, चरस, याच्या संदर्भामध्ये कुठे 40 गावला पकडतात, कुठे मुक्ताईनगरला पकडतात। राजकीय संरक्षण असल्याशिवाय ह्या गोष्टी इथं घडू शकत नाही। पोलीस यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करतात म्हणून या जिल्ह्यातले गुंडागर्दी वाढलेली आहे, चोऱ्या वाढल्या आहेत, दरोडे वाढलेले आहेत। आता इथं कोम्बिंग ऑपरेशन केलं तर शेकड्यानं या ठिकाणी आपल्याला देशी कट्टे मिळू शकतील अशी स्थिती आहे। पोलीस यंत्रणा हप्ते खाण्यामध्ये मशगूल आहे आणि या पोलीस यंत्रणा निष्क्रिय झालेली आहे। जिल्ह्यातलीच खूप मोठ्या प्रमाणावर दरोड्यांची वगैरे संख्या होत आहे। लिचिंगमध्ये माणसं मरत आहेत आणि जामनेर सारख्या शहरामध्ये अशी स्थिती निर्माण होते। अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक मर्डर जळगाव शहरामध्ये आपसात गुंडागर्दीमधून झालेले आहेत। ही स्थिती जळगाव जिल्ह्यातली आहे। मला वाटतं मागच्या कालखंडामध्ये एक घटना रक्षाताईंच्या मुलीच्या संदर्भामध्ये घेतली, ते गुन्हेगारांचा पाय तो फरार आहे, छातीवर फिरत आहे। राजकीय दबावामुळे त्यांनाही अटक होत नाही किंवा त्यांचाही जामीन अर्ज होत नाही, अशी स्थिती आताची आहे। एकंदरीत कायदा सुव्यवस्था संपूर्णतः बिघडलेली आहे। काय सांगाल, काय घटना झाली? काल रात्री आम्ही नाईट शिफ्टला आलो असताना 10:30 ते 11:15 सुमारास 2 मोटरसायकलवर 5 लोक आले। त्यांनी 5 लोक आले आणि त्यांनी उठून पण आमच्या कॉन्ट्रॅक्टवर बंदूक ठेवली आणि म्हणाले पैसे, म्हणजे हिंदीमधून बोलत होते ते, पैसे द्या नाहीतर तुम्हाला मारू। आणि आम्हाला मारलं ते ना, कॉन्ट्रॅक्टर मारले आमच्या। 1 लाखाच्या वर रक्कम कॅश नेली, सगळी तोडफोड केली, सीसीटीव्ही सगळं तोडफोड केलं, मशीन ठेवल्या सगळ्या। कर्मचारी कामावर 2 कर्मचारी, 2 कर्मचाऱ्यांनी 2 लोक गाडीवाले होते। किती जण होते? दरोडेखोर 5 लोक होते। 3 लोकांच्या हातात बंदुका होत्या। या प्रकरणात पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलं असून हेच दरोडेखोर आहेत का याचा कसून तपास सुरू आहे। जिल्ह्याचे अप्पर अधीक्षक अशोक नखाते, DYSP संदीप गावित आणि मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी घटनास्थळी तपासणी केली आहे।
काल रात्री मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रक्षा पेट्रोल पंप, मनुबाई आशीर्वाद पेट्रोल पंप, करकी फाटा आणि सय्यद पेट्रोल पंप तळवेळ, वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत अशा 3 पेट्रोल पंपावर रात्री 2 मोटरसायकलवर 5 जण आले आणि त्यांनी बंदूक सदृश्य वस्तूचा धाक दाखवून, हत्याराचा धाक दाखवून तिथल्या ज्या रक्कम होती ती चोरलेली आहे. त्यात रक्षा पेट्रोल पंपावर साधारणतः 1 लाख रुपयाच्या आसपास रक्कम चोरीला गेली. मनुबाई पेट्रोल पंपावर 14,000 रुपये रक्कम चोरीला गेली आणि सय्यद पेट्रोल पंप तळवेल तिथून 3500 रुपये खिशातून काढून घेतलेले आहेत. सदर जेव्हा गुन्हा घडला त्याच्यानंतर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 316/25, BNS 310 आणि आरमॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचे फिर्यादी दिलीप रमेश भोसे आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे PI ऑडसूळ साहेब करत आहेत. सदर जे आरोपी आहेत ते कुठल्या दिशेने गेले, कुठून आले होते, त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे टीम तयार करण्यात आलेले आहे. आजूबाजूचे पोलीस स्टेशन आहे तिथल्या DB टीम देखील याच्यामध्ये शोध घेत आहेत. लवकरच ते गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. थँक्यू. म्हणजेच केंद्रीय मंत्र्यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरच दरोडा पडल्याने सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पोलिसांच्या तपासातून पुढे काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या घटनेनं स्थानिक तसेच राज्यस्तरीय प्रशासनाचेही विचार चालू केले असून भविष्यात अशा प्रकारच्या हल्ल्यांपासून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काय उपाययोजना केली जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.